नारायण हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो. कुठल्याही मंगल कार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नातं लागणारा नातलग घरात कार्य निघालं की कसा वेळेवर टपकतो. या दिवशी मुलगी पाहायला वगैरे म्हणून मंडळी येतात. मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप, दूरचे काका. हे काका दूरचे वगैरे असून यावेळी नेमके इतके जवळचे कसे होतात हे मला एक न सुटलेलं कौटुंबिक कोड आहे. मग नवरा मुलगा, मग मुलाचा एक मित्र. या मंडळीमध्ये 8-9 वर्षाची एखादी जादा चुणचुणीत मुलगी असते. ती उगीच पुढे पुढे की नाही याच्या वगैरे सगळं एक कार्टीला माळ असं वाटत असं पण या हुशार आहे नाही वगैरे म्हणावं लागतो. काय करणार. मग मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो आपल्या आजीच्या सर म्हणजे काय आमचं म्हणजे तो नुसता दुरून जरी शब्द ऐकू आला नाही तरी नाही आमचं सगळं व्यवस्थित असं हे चाललेलं असतं. नवरा मुलगा आपला गप्प असतो म्हणजे त्याला नक्की ठरलेलं नसतं की तिच्याकडे बघावं बघू नये काय. जिच्याकडे बघतो तर तीच आपली बायको का आणखी कोणती अजून काय नक्की झालेलं नसतं. नवरा मुलाचा जो मित्र असतो त्याला समोरच्या बिराडात पडदा हल्ल्यामुळे काहीतरी दिसलेलं असतं तिकडे. त्यामुळे धड इकडे चेहरा नाही थोडा तिकडे थोडा तिकडे थोडा इकडे असं त्याचं चाललेलं असतं. आतल्या बाजूला भावी विहिणी आपापल्या घराण्यांची वळणं कशी सरळ आहेत हे ठसवत असतात. आता मुलगी आणि मुलगा हे सरळ वळणाची किंवा वळणाचा कसा असतोय मला कळत नाही. वळण म्हटल्यावर ते सरळ कसं बरं का असो म्हणजे भूमितीला बुचकळ्यात टाकणारी ही सरळ वळणाची एक आडवळणी व्याख्या. नवरी मुलगी अगदी नम्रतेची पराकाष्ठा करत बसलेली असते तिथे. तिच्या कपाळावरती नसलेले घर्मबिंदू टिपण्यामध्ये तिच्या बहिणी मैत्रिणी वगैरे सगळ्या एकूण सगळी मंडळी अशी निरनिराळ्या विचारामध्ये दंग असताना एका इस्माकडे मात्र त्यावेळी कुणाचंही विशेष लक्ष जात नाही. सुरुवातीला मुलीच्या बापाने हा आमचा नारायण अशी एक आपली माफक ओळख करून दिलेली असते. आणि नारायण ही संस्था त्याहून अधिक योग्यतेची असते असंही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहिल्याशिवाय काही लक्षात येत नाही. मग मुलगी पसंत झाली. हुंडा करणी मानपान वगैरे ते सगळं बसल्या बैठकीला जमलं आणि मग मुहूर्ताची बोलणी सुरू होतात आणि नेमकं गाडं पंचांगावर अडतं आणि इथे नारायण पुढे सरसातो. हे पंचांग. नारायणच्या कोटाच्या खिशातून पंचांग एकदम वा. कृतज्ञ चेहऱ्याने वधूपिता नारायणाकडे पाहतो. इथून नारायणाची किंमत सगळ्यांना कळायला लागते. आतल्या बायका सुद्धा प्रसंगावधानी हो नारायणाचं म्हणजे आमच्या अगदी बघा असं सुरू. पण नारायणाचं कुठे लक्षच नसतं. इथून त्याची चक्र सुरू. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत मग नारायणाशिवाय पान हलत नाही. आता चारी दिशेने त्याच्या जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्याला तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत अहो नारायणाला घ्या हो बरोबर असं सगळीकडून आग्रह चाललेला असतो. सुमारे 8-9 निरनिराळ्या वयाच्या आणि आकाराच्या असल्या बायकांना घेऊन नारायण खरेदीला निघतो. 7-8 पिशव्या त्याच्याच हातात असतात. अहो एका बाईबरोबर कापड खरेदी करणं म्हणजे मनशांतीची कसोटी असते. पण नारायण 8-10 बायकांच्या समवेत निर्धास्तपणाने निरनिराळ्या दुकानांच्या पायरीची चढ उतार अत्यंत उत्साहाने करू शकतो. एखाद्याच्या अंगामध्ये खून चढतो ना खून तसं नारायणाच्या अंगामध्ये लग्न चढते. काकू तुम्ही माझं ऐका. महेश्वरी रुग्णाचा स्टाफ इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्र भांडारात चांगला आहे. इथे तुम्ही फक्त खण निवडायचे बाकी काय नाही. हो मालकाच्या तोंडासमोर असली वाक्य फेकायची अचाट धैर्य त्याला. बोहरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कुठे व काय मिळते याची नारायण म्हणजे अगदी एक खाकी शर्ट धोतर ब्राऊन टोपी वगैरे घातलेली चालती बोलती जंत्री आहे. बरं बाबा काकू लगेच शरण चिठ्ठी. मामी काकूना खंड पाहू दे. तोपर्यंत नरहरशेठच्या दुकानात 2 मंगळसूत्राचे नमुने बघून घ्या. चला चला चला. हो अरे पण अंगठीचंही माप आणलंय बरं का जावई भावाच्या. अंगठी नरहरशेठकडे नको. रामलाल लखनमलकडे अंगठी. हां मी काल बोललोय त्याला आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी अंगठी. अहो सोनं पुढल्या 3 दिवसात वाढतंय हे देखील त्याला ठाऊक आहे. हां आज सोन्याची खरेदी होऊ द्या. चला चला चला. निमूटपणाने मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या कुठल्या बेळगावच्या मावशी कोल्हापूरच्या आत्या बित्या सगळ्याच्या नारायणा मागून जायला लागतात. गल्ली बोळातून वाट काढत काढत त्यांना नरहरशेठजींच्या दुकानामध्ये नारायण नेतो. अरे पण अंगठीचं सुद्धा मी इथेच म्हणत होते. असली काहीतरी कुजबूज करायचा मामी प्रयत्न करतात पण नारायण ऐकायला तयार नाही. मी सांगतो ऐका ते काय नाही. हां नरहरशेठ मंगळसूत्र न्यायला केव्हा येऊ.
या 4-5 दिवस, हे असे 4-5 दिवसात अर्धवट नको, नक्की तारीख सांगा. मला 17 हेलपाटे मला सवड नाहीये. नारायण म्हणजे अगदी सोनार दादा ना, एकदम सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील हाड म्हणायची ताकद नसते, पण इथे अपील नाही. आता लग्न ते उभं राहिलं आणि ते यथास्थित पार पाडणं हे त्याचं कर्तव्य आहे, त्याच्यावर जबाबदारी आहे. अहो, गेल्या 4 दिवसात दाढीला त्याला सवड झालेली नाहीये. 4 तांब्या अंगावर टाकून घरातून सटकतो एकदम. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्याबरोबर मोर्चा परत कापड दुकानात. तिथे अजूनही मनासारखे खण सापडलेले नाहीत. पण नारायण डगमगत नाही. काकू मी सांगतो, चला हे घ्या 25, हे घ्या, त्यातले निवडा 8, हे 4 जरीचे, हा मुलीच्या सासूला होईल. अरे पण गर्भरेशमी असता तर काय करायचं थेरडीला गर्भरेशमी. अगदी सगळ्या बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईला थेरडी म्हटल्यावर अगदी खुश. झालं, हे साधे ठेवून घ्या, एक 12 ठेवून घ्या. अरे 12 काय करायचे लागतात, लग्न सोमवारी आहे, त्या दिवशी बाजार बंद आहे, त्यावेळी खण काय सुतळी मिळायची नाही विधभर. मग नारायणाचं दूरदर्शी हो, त्याच सगळं अगदी नाही. हे बरे अगदी खरं हो, आमच्या चंपीच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीनबाई अहो आयत्या वेळी अडून बसल्या, नवऱ्या मुलाला हातरुमाल हवेत, सगळा बाजार बंद. मग नारायणानेच आणले बाई कुठून से, लगेच नारायण फुलला. कॅम्पापर्यंत सायकल हाणीत गेलो आणि डझनाचं बाक्स आणून आदळलं. मी त्या वारूच्या नवऱ्या पुढे पूस म्हटलेले का किती नाकं पुसतोस का हातरुमालानी. तसा डरत नाहीये म्हणून म्हणतो आधीपासून तयारी हवी. काय गुजा मावशी, लगेच गुजा म्हण, माझं सुद्धा असंच मत आहे. ताबडतो लगेच. खरंच बाई पंचे घ्यायचे होते. पंचाचं मी बघतो, तुम्ही बायकांची खरेदी बघा. खंड झाले, शालू झाले, आता आहेराची लुगडी. चला पळसुले आणि मंडळीत. पळसुल्यांच्याकडे जायचं. मी म्हणत होते जाता जाता सरमळकरांच्या दुकानी जाऊया की. सरलच्या लग्नात तिथेच घेतली होती ना रे लुगडी. त्यावेळी थोरले सरमळकर जिवंत होते मामी. 4 वर्षापूर्वी खतम, वारले. चिरंजीवानी धंद्याचा चुथडा केलाय. आता आहे का त्यांच्या दुकानात पोलक्याची छिट सुद्धा नाही धड. म्हणजे एकूण नारायणाला फक्त दुकानांचीच माहिती असं नाहीये, त्याला दुकानदाराची आर्थिक कौटुंबिक सगळी परिस्थिती वगैरे सगळं त्याला माहिती असतं. अरे बरं, पण ते अत्तरदाणी आणि चांदीचं ताटवाटी मामीना या पुढलं वाक्य सुद्धा पुरं करू न देता नारायण ओरडतो, चांदीचा माल शेवटी बघूया, आधी कापड चोपडाचा बघा. नमस्कार पळसुले. नमस्कार, या नारायणराव. पळसुले अगदी अगत्य दाखल. काकू मामी पटापट पाहून द्या लुगडी. नारायण लगेच कंपनी कमांडरच्या थाटामध्ये सांग, चला लवकर. अरे यांना लुगडी दाखवा रे. काय पळसुले, आमच्या मामी बहिणीचं लग्न आहे. हो का, वा. तुमचे मामा म्हणजे असं काय करताय, भाऊसाहेब पेंडसे, रिटायर्ड सब डिव्हिजनल ऑफिसर. बरं बरं बरं, त्यांच्या का मुलीचं लग्न. वास्तविक पळसुले आणि मंडळीच्या लक्षात कोण भाऊसाहेब काय भाऊसाहेब काहीही आलेलं नाहीये. पानपताच्या युद्धातले भाऊसाहेब सोडले ते पळसुले आणि मंडळीला बाकीचे सगळे भाऊसाहेब सारखेच. पण लगेच अरे माझा त्यानं तो परवा नवा नागपुरी स्टाक आलाय तो दाखव असं सांगून आधी पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. बायकाचं नारायणाची न जाईल तिथे ओळखो. नारायण लगेच पळसुले आणि मंडळीकडून तपकिरीची डबी बिबी घेऊन चिमुटभर तपकीर बिपकीर कोंबतो नाकात आणि सलगी वगैरे आपली दाखवतो. मग पळसुले हळूच आपली दुकानदारी आस्था दाखवतात. नाही राव, शालू बिलूची झाली का खरेदी. होते होते होते. नारायण पलीकडल्या दुकानातून शालू खरेदी केलेत याची दाद नाही लावू देत. तात्पर्य काय, खरेदी संपते, मग निमंत्रण पत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषेतून पत्रिका काढायचं ठरतं. इंग्रजी कशाला आहे, नको. एकदम नारायणाचा देशाभिमान जागृत होतो. शिवाय इंग्रजापेक्षा इंग्रजीवर त्याचा जरा राग जास्त आहे, कारण त्या इंग्लिशच्या पेपरनीच मॅट्रिकच्या परीक्षेत त्याला बरेच धक्के दिलेले होते. मग वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही, खाली आपले नंबर, यात कोणाकोणाची नावं घालायची, छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई कुठली, सगळं काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूटपणाने ऐकत असतात. उद्या संध्याकाळी प्रूफ येतील, नीट तपासा, नाहीतर त्या अण्णूच्या लग्नात झाली तशी भानगड नको व्हायला. भानगड म्हटल्यावर सगळा स्त्रीवर्ग, कसली भानगड, सगळी कामं टाकून तावडतो.
मग धोत्रानी टोपीच्या पट्टीवरचा घाम बिम पुसत नारायण प्रत्येक लग्नात सांगितलेली गोष्ट परत सांगायला लागतो. अहो काय सांगू काकू, म्हणजे काय झालं, अहो अण्णू आपला, अरे म्हणजे भीमीचा भाचा ना, ठाऊके की धांदरटच आहे मेलं ते, काय गरज नाही उगीच त्याला धांदरट बिंदरट ठरून मोकळं. अहो तेच, अहो तिघच साली लग्न झालं, हो जानोरीकरांची मिळवणी दिली की त्याला. हे तू सांगतेस काय प्रभे? अगं मी स्वतः ठरवलंय लग्न. मुलगी काळी आहे म्हणून नको म्हणत होता हा अण्णू, कानाला धरला आणि उभा केला बोल्यावर. तर सांगत काय होतो, त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका त्यांनी छापून घेतल्या कुठे? गोणेश्वर प्रेसमध्ये. मी म्हणत होतो आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयात घ्या, पण नाही ऐकलं माझं. मी म्हटलं मारा, अय्या अय्या काय मारा म्हणायला भेटतो काय? मी त्याला वारणं केलं होतं बरं का, की गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटक सिनेमाची तिकीटं आणि तमाशाची हँडबिलं छापणारा, तो निमंत्रण पत्रिका काय छापणार डोंबल? पण नाही. आणि तुला सांगतो काकू, पत्रिका छापून आल्या आणि जोड्याने मारल्यासारखी बसली मंडळी. म्हणजे आणखी सांगतो अगदी जे नीरगाठ उकल वगैरे त्या तंत्राने नारायण गोष्ट सांगायला लागतं. पत्रिका आल्या बरं का, काय पत्रिका आल्या, पोस्टात पडल्या. मी आपली सहज पत्रिका उडून पाहतो तर पत्रिकेच्या खाली वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येण्याचे करावे असं असतं का नाही. तिथे तिकीट विक्री चालू आहे. ही ओळख सगळ्या बागाने मनमुराद हसतात. जड मेल्याचं लक्षण. अरे लग्न म्हणजे काय सिनेमा वाटलं काय तुझ्या गोणेश्वराला? सारांश काय, पत्रिका उद्या येतील, त्यांनी तपासा, नाही तर एक म्हणता एक व्हायचं. चला आम्ही निघतो. अरे तू कुठे निघाला सोनाचा? चहा घेऊन जा की थोडा. हा इथे चहा पीत बसलो तर आचार्यांची ऑर्डर कोण देईल? नाना तेरे देसाईला भेटतो जाऊन आधी. नाना तेरे देसाई कोण? अगं तो चोळखण आळीतला स्वयंपाकी पूर्वाचं कंत्राट घेत होतो. अरे पण मी म्हणत होते नारायणा, हे बघ आपलं एकदम 400 पानांचं कंत्राट द्यावं. हे द्या मागात लागेल. तेरे देसाई आपला बेस्ट माणूस आहे, 4 आचारी पाठवेल, वाडाबेड्याचा आपण बघूया. हा लगेच टोपी चढून नारायण चोळखण आळीच्या दिशेला सायकल हाणायला सुरुवात त्याची गेला. आणि खुद्द लग्नाच्या दिवशी नारायण म्हणजे डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान थैमान. आता म्हणजे त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात. अरे नारायण, अरे पानाचा तबक कुठे आहे? नारायण, अरे मंगळसूत्र येणार आहे रे वेळेवर. नारायणराव बँडवाले नाही आले अजून. काय हे नारायण? अरे गुलाब पाण्याची बाटली फुटली. नारू काका चड्डीची नाडी बांधना. नारूजी एवढी नथ ठेवून घ्यावं तुमच्याजवळ, रात्री बारातीच्या वेळी घेऊन. नार्या लेखा चहा नाही आला अजून, व्याही पेटलाय. नारबा पटकन 3 टांगे सांगा. आणि एका हातामध्ये केळीच्या पानाचा बिंडा, बगलेत केरसुणी भोल झाडायला, खिशातून उदबत्त्याचा पुडा डोकावतोय, एका हातात कुणाचं तरी कार्ट धरलंय आणि तोंडानी क्रिकेट कॉमेंट्रीच्या वेळी रेडिओ जसा विश्रांत ओरडत असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे. हा भटजी, ही केरसुणी. पांड्या बोलो सच्च झाडून घेते. कोण कोण? मंगल कार्यालयाचे मॅनेजर. मला कशाला बोलत आहेत? त्यांना म्हणावं इकडे या. अहो वसंतराव पॅन्ट सोडा, धोतर निसा लवकर. चला चला. अहो देवात बसायचंय आता. काय काकू तुम्हाला कितीदा सांगितलं, बँड संध्याकाळी, आता सनई चौघडा. हा बरोबर 7 वाजता हजर राहतील बँडवाले आणि हे सगळेजण हजर राहतील. तुम्ही चिंता करू नका. बायकांचा फराळ आटोपला की नाही? किल्ली कशाला हवी? किल्ली बिल्ली काय नाही मिळणार, तामन मी देतो, किल्ली नाही मिळायची. हा या या तेरे देसाई या. ओ मथुमावशी, आचार्य आले बघा. ओ चला की सरळ. याला आचार्य बायकांना भिता शिरा. तुझं काय इथे? हा तुझं काय? टांग्याचं भाडं मी देतो, तुम्ही जा. काय रे चोळखण आळीतून इथपर्यंत रुपया तीर्थरूपाला मिळाला होता कधी? 8 आण्यावर दमडाने मिळणार. चल हे घे 10 आणे. चला चला. अगं हे सरळ तुम्ही कुठे निघालात का? कुठे नाही जायचं. प्रत्येक जण नारायणाचा सल्ला घेत असतं, काम सांगत असतं, त्याची मधून मधून चेष्टाही करत असतं. आणि इतकं सगळं करून लग्न या घटनेमध्ये त्याला काहीही इंटरेस्ट नसतं. कारण इकडे मंगलाक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडत असताना एखाद्या कुर्यात सदा मंगलांना 4 मंगलाक्षता उडवून तो जो एकदम निसटतो तो आत पानं मांडायला. उदबत्त्यांचा पुडा कुठे ठेवलाय ते त्यालाच ठाऊक असतं. रांगोळी ओढायची दांडी नेमक्या वेळी सापडावी म्हणून त्यांनी विविक्षित ठिकाणी ठेवलेली असते. त्याला सगळीकडे संचाराला मोकळी एकावरी. बायका मंडळीत बेधडकपणे घुसून एकदम मामींच्या ट्रंकीच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या कापराच्या पुड्या, त्या काढायचं लायसन फक्त नारायण, इतरांना नाही. तेवढ्यात एखाद्या थोरल्या आजीबाई तिथे. अरे नारायणा,
अरे राबतोयस बाबा सारखा, कोपभर चहा तरी घे, थांब. नारायणाला थांबायला वेळ नाही, पण तेवढ्यात 100च्या नोटेचे रुपये करून आणलेले असतात. ते मोजायला एक त्याला 5 मिनिटं लागतात. आणि काकू लगेच गाळ्यातली किल्ली काढून फडताळ उघडून हे 1-4 लाडू आणि बशीभर चिवडा खा मग त्याच्या पुढे ठेवतात. आणि मग ती थोरली आजी आणि तिचा हा एक उपेक्षित नातू ह्यांचा एकूण मुलाकडली मंडळी या विषयावर आतल्या आवाजामध्ये संवाद सुरू होतो दोघांचा. अरे नारायणा, नवऱ्या मुलाकडली मंडळी समंजस आहेत हो चांगली, हा ठराव. याचा अर्थ समंजस नाहीत असा घ्यायचा. इथून चर्चेला डोंबल्याची समंजस म्हटल्यावर आजी पुढे चर्चा सांगत. अरे काय तुला सांगू, साधी गोष्ट ग. मी त्या मुलाच्या काकाला म्हटलं की तुमच्याकडची एकदा माणसं मोजा, म्हणजे पानावर बसवताना चटाचट बसवता येतील. तर मला म्हणाला मी मोजणी कारकून म्हणून नाही आलो इथे. ते काय बोलणं झालं? आम्ही बोलू शकलो असतो. वधू पक्ष पडला ना आमचा. नव्या कोऱ्या धोत्राला हात पुसून नारायण तिथून उठतो आणि गर्दीत पुन्हा दिसेनासा होतो. आजीला मग आता एकूण नवऱ्या मुलाकडल्या मंडळींना रीत नाही हे बोलायला मिळालं. अहो अजिबात नाही, ते काहीतरी विचारून वाटेल ते बोलतात सुरुवातल्या भागात ह्याच्यावर. आता पंक्तीत वाढायचं काम हे वास्तविक नारायणाचं नव्हे, पण पाणी वेळेवर वाढायचं नाही हा एक लग्नातल्या वाढप्यांचा शिरस्ता आहे. बर्फ आणायला पाठवलेली मंडळी कधीही वेळेवर येत नसतात आणि लग्न बोंबल्याला उन्हाळ्यात नेहमी, बरं का. पंगत उठली की मग बर्फ येतो. मग नारायण जो भडकतो आणि पाणी वाढण्याचं काम स्वतःच करतो. ग्लास, कप, द्रोण, फुलपात्र, वाट्या जे का हाताला लागेल ते प्रत्येकाच्या पानापुढे आदळत थोडं पाणी कपात, थोडं पानात, अशा थाटात दणादण पाणी वाढत जातं. मधून मग श्लोकांचा आग्रह सुरू होतो. मंडळी आढेवेढे घेतात. नारायणी, हे चंद्या म्हणके काय असं काय का म्हण म्हण. तर कोणी म्हणत नाही, थोडे लाजतात म्हटल्यावरती. बराच वेळ कोणी श्लोक म्हणत नाही असं म्हणून स्वतःच नारायण दणदणीत आवाजामध्ये शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. काय लग्नात श्लोक, सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, हा एकच श्लोक लग्न. नमस्कार माझा रामदास असं म्हटलं की एका हातात लगेच पाण्याची झारी, दुसऱ्या हातात खास आग्रहाचं जिलब्यांचं ताटबीट घेऊन ठणकावतो तो श्लोक बी. मग श्लोक इतर लोकही म्हणायला लागतात. मग नारायण भक्कम भक्कम मंडळी बघून जिलब्या वाढतो. अहो घ्या घ्या, लाजताय काय त्याला स्वतःच्या घरी असल्यासारखे. या लाजू नका. मग पंक्ती उठतात. धर्माघरी भगवंतांनी खरकटी काढली तसा नारायण पत्रावळी उचलायला धावतो. मग नोकर चाकरे त्याच्या कामाला लागतात सगळे त्याच्या जोडीला. तेवढ्यात पुन्हा नारायण सटकतो. आता तो वरातीच्या नादात आहे. फुलांनी मडवलेली मोटार स्वतः जाऊन तो घेऊन येतो. बँडवाल्यांना लगेच ए चांगली गाणी वाजवाले को, काहीतरी नाही तर झूट बोले कव्वा काटे वगैरे काहीतरी कराल, तसलं नका, बरी वाजवा. उगेच त्याला आपली जाता जाता एक धमकी. मग रात्री 11-12च्या सुमाराला वरात निघते. नवरी मुलगी म्हणजे नारायणाचीच कोणीतरी मामी बहीण वगैरे, ती नारायणाला वाकून नमस्कार करते. आणि इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडे धाव तिकडे धाव करणाऱ्या हनुमंतासारखा भीमरूपी महारुद्र झालेल्या नारायणाचं अंतःकरण भरून येते. वधूवेशात नटलेली सुमी एवढीशी होती कार्टी. माझ्या अंगाखांद्यावर खेळी वाढली. माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरात बसवली होती हिला. चालली नवऱ्याच्या घरी. मग वरून अवसान आणून नारायण म्हणतो, सुमे मजेत राहा बरं. वसंतराव, अशी मुलगी मिळाली नसती तुम्हाला. सांगतो, आय एम दी नोईंग इज हर चाइल्डहुड. भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. सदैव नाकाच्या मध्यभागी उतरलेला चष्मा वर करायचं निमित्त करून नारायण डोळेबिळे पुसतो. भाऊसाहेब विरघळतात. वरात जाते. नारायण मांडवातल्या एका कोचावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो. वरातीतली मंडळी रात्री 1-1:30ला परततात. कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचंही लक्ष जात नाही. फक्त नारायणाची बायको आत जाते. पिशवीतून 10 ठिगळं जोडलेलं एक पांघरुण काढते आणि हळूच कोचावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकून पुन्हा आतल्या बायकांच्यात येऊन मिसळते. समोरच एका बाजूला गोधडीवरती नारायणाचे किरटं पोर झोपलेलं असतं. त्याच्या बाळमुठीमध्ये सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळा कभिन्न झालेला असतो. मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण
आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्याचं नोकर घोरत पडलेले असतात. बाकी सर्वत्र सामसूम असतं.